नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी एक दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ लोड केला होता. त्यामध्ये तुम्हाला आवाहन केलं होतं की 05234 आणि फुली बुस्टर याची फवारणी तुम्ही तुरीवर घ्या. त्यामुळे फुलाचं कन्व्हर्शन शेंगेमध्ये होण्याचा वेग वाढेल. आज थोडीशी सविस्तर तुरीच्या फ्लावरिंगची मी चर्चा करतो. बंधूंनो, तुरीचं क्रॉप जे आहे, तुरीचं पीक जे आहे हे दिवस रात्रीच्या लांबीला संवेदनाशील आहे. म्हणजे काय की तुरीचं फ्लावरिंग सुरू होण्यासाठी दिवसाची लांबी कमी लागते, म्हणजे ज्याला आपण डे लेंथ म्हणतो. म्हणजे दिवस लहान रात्र मोठी ज्यावेळी होते त्यावेळी तुरीचं फ्लावरिंग सुरू होऊन जाते. म्हणजे हा जो ऑक्टोबर नोव्हेंबर महिना आहे त्यावेळी ती परिस्थिती येते आणि तुरीला फ्लावरिंग येऊन जाते. यंदा तुरीला फ्लावरिंग आलं, परंतु त्याचं फुलाचं कन्व्हर्शन शेंगेमध्ये होण्याचा बऱ्याच ठिकाणी रेट कमी आहे. त्याची आपण आज थोडीशी चर्चा करू की म्हणजे कुठल्या कुठल्या परिस्थितीमध्ये तुरीचं कन्व्हर्शन, फुलाचं कन्व्हर्शन शेंगेमध्ये होत नाही आणि कोणत्या बाबी त्याला जबाबदार आहेत त्याची थोडीशी चर्चा करू. बंधूंनो, एक टेम्परेचर हा तुरीच्या बाबतीत अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. जसं दिवसाची रात्रीची लांबी जसं याच्यावर परिणाम करते, त्याचप्रमाणे रात्रीचं टेम्परेचर आणि दिवसाचं टेम्परेचर हे दोन्ही महत्वाचे आहेत तुरीच्या फ्लावर सेटिंगसाठी. ज्यावेळी रात्रीचं टेम्परेचर कमी व्हायला सुरुवात होते, म्हणजे 17-18 आणि त्याच्या खाली टेम्परेचर रात्रीचं ज्यावेळी यायला सुरुवात होते त्यावेळी हे फुलाचं कन्व्हर्शन शेंगेमध्ये होण्याचा वेग कमी होतो. ज्यावेळी रात्रीचं टेम्परेचर कमी असते त्यावेळी तुरीच्या झाडाचं चयापचय याचा वेग कमी होतो आणि हा वेग कमी झाल्यामुळे काय होते की फुलं आलेले असतात, परंतु त्या फुलाचं शेंगेमध्ये कन्व्हर्शन होण्याचा रेट कमी होतो, कारण अंतर्गत चयापचय जे आहे त्याचा वेगच कमी झालेला असतो. आणि हे रात्रीचं टेम्परेचर जसं आणखी कमी होईल, समजा 17-18 पासून ते जर 11-12 वर आलं, म्हणजे बघा बंधूंनो, आता रात्रीचं टेम्परेचर 10, 11, 12 असं ज्यावेळी असते आणि दिवसाचं टेम्परेचर असते तुमचं 26, 27, 28, म्हणजे दिवस रात्रीच्या तापमानामध्ये जास्त फरक झाला. यावेळी मग तुरीचं चयापचय त्याचा वेग आणखी कमी होतो. याचा अर्थ असा की फुलाचं कन्व्हर्शन शेंगेमध्ये होण्याचा वेग आणखी कमी होतो आणि मग तुम्हाला फुलं दिसतात, शेंगा लागलेल्या दिसत नाहीत, किंवा फुलोरा आहे परंतु अजून माल नाही लागला, अशी परिस्थिती येते. आता यासाठी आपल्याला काय करता येईल? मी माझ्या शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की 05234 आणि फुली बुस्टरचा स्प्रे घ्या, त्यानं तुम्हाला थोडीशी मदत होईल. आता तुरीमध्ये जी नायट्रोजनची लेव्हल आहे ती जर फॉस्फेट आणि पोटॅशच्या तुलनेत जास्त असेल तरी सुद्धा मग हा रेट कमी होऊन जातो. म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला आता फॉस्फेट आणि पोटॅश तुरीच्या झाडातले वाढवायला पाहिजेत नत्राच्या तुलनेत. त्यासाठी मी 05234चा तुम्हाला स्प्रे सांगितला होता. आणि फुली बुस्टर जे आहे ते फुलाच्या सगळ्या क्रियेसाठी, म्हणजे फुलं येण्यासाठी मदत करते, फुलाचं सेटिंग होण्यासाठी मदत करते आणि फुलाचं कन्व्हर्शन शेंगेमध्ये होण्यासाठी मदत करते. कारण जे एन्झाईम झाडाला जे त्यावेळी लागतात त्या एन्झाईमची निर्मिती आणि त्याचं वहन होण्यासाठी फुली बुस्टर मदत करते. म्हणून मी हा स्प्रे सांगितला होता की फुली बुस्टर आणि 05234 फवारा. यासोबत आपल्याला आणखी काय करता येईल? यासोबत आपल्याला जर करता आलं तर बघा तुम्ही, पश्चिम दक्षिण बाजूला रात्रीच्या शेकोट्या ज्यांना शक्य आहे त्यांनी त्या पेटवायच्या, त्यामुळे रात्रीचं टेम्परेचर थोडंसं वाढेल. जर तुम्ही 3-4 दिवस 5 दिवस जर समजा हे करू शकले, जिथे कन्व्हर्शनचा रेट कमी आहे, तर रात्रीच्या पश्चिम दक्षिण बाजूला हे आपलं काहीतरी धूर करायचा, तुराट्या पराठ्या सोयाबीनचं कुटार पेटवून थोडस धूर करायचा रात्री. त्या टेम्परेचरमुळे
तुमच्या शेताचं किंवा तुमच्या तुरीचं तापमान जे आहे ते 1-2 डिग्रीनं तुमच्या शेताचं वाढून जाईल आणि एवढंच सफिशियंट आहे. असं जर आपण केलं तर कन्व्हर्शनचा रेट तुमचा वाढून जाईल. बंधूंनो, तुम्हाला आणखी एक करता येते. जर झाडामध्ये बोरॉनची लेवल कमी असेल, झाडामध्ये मायक्रोन्यूट्रिनची लेवल कमी असेल, तरी सुद्धा मग साखरेचं वहन होत नाही, चयापचय जे आहे त्याचा वेग कमी होऊन जातो. तर अशा वेळी तुम्हाला जर सुपर विष्कार फवारता आला वसंत बायोटेकचं, तर त्यातला बोरॉन, त्यातलं झिंक झाडाचं जे चयापचय आहे ते वाढण्यासाठी मदत करेल. बंधूंनो, आता तुम्हाला या स्टेजमध्ये तुम्हाला बोरॉन, झिंक कमी पडू देता येणार नाही. या स्टेजमध्ये तुम्हाला फॉस्फेट आणि पोटॅशची लेव्हल मेंटेन करावं लागेल. आणि या पोझिशनमध्ये तुम्हाला जर टेम्परेचर रात्रीचं वाढवता आलं धूर वगैरे करून, तर त्याने तुमच्या तुरीच्या कन्व्हर्शनचा रेट वाढून जाईल. तर तुरीच्या झाडाची जी फिजिओलॉजी आहे, तुरीचं जे अंतर्गत चयापचय आहे किंवा तुरीच्या झाडाचं जे अन्नाचं वहन आहे ते थोडंसं जर आपण समजून घेतलं तर आपल्याला तुरीला मदत करता येते. आणि अशा प्रकारे खबरदारी घेऊन तुम्ही तुरीच्या पिकाचं फ्लावरिंगचं रूपांतर शेंगेमध्ये करण्यास मदत करू शकता. बंधूंनो, जे आपल्याला जमते, जे आपल्याला करता येते ते आपण करा. आम्ही तांत्रिक माहिती तुम्हाला वेळोवेळी देतो. त्या माहितीचा बंधूंनो आपण फायदा घ्या. आमची माहिती आवडली तर इतरांना शेअर करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यावर कॉमेंट करा, आम्हाला फोन करा आणि आमच्या माहितीचा फायदा घ्या. धन्यवाद.